हे गाईज, मी प्रियंका आणि हा माझा भाऊ ओमकार. तर आज आम्ही चाललो आहोत म्हापी येथे स्थित असलेल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये, जे की डोंगरावर आहे. चला तर तुम्हाला हा सुंदर प्रवास दाखवते. जिथे मंदिर आहे ना, तिथे श्री श्यामदास महाराजांचा आश्रम सुद्धा आहे. तेच तिथली देखरेख वगैरे बघतात. मी अगदी लहानपणापासून इकडे येते आणि मी जेव्हा शाळेत होते, तेव्हा माझी मम्मी दर सोमवारी मला महादेवाचं दर्शन करायला घेऊन यायची. इथे वर गेला ना, तुम्हाला एक छोटीशी पिंड सुद्धा दिसेल महादेवाची आणि हा जो नजारा आहे ना, तो पावसाळ्यामध्ये इतका बघण्यासारखा असतो ना, सगळीकडे हिरवळ असते. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. काही नाही, अगदीच 5 मिनिटाचा ट्रेक आहे आणि बघा आपण वर आलो सुद्धा. आणि इथून जो सूर्यास्त दिसतो ना, इतका छान दिसतो, इतका नयनरम्य दृश्य असतं हे, की मी शब्दात वर्णन नाही करू शकत. तुम्ही सुद्धा ह्या टायमिंगला येऊन हा अनुभव घेऊ शकता स्वतः. चला तर मग आता आपण आतमध्ये काय-काय आहे ते पाहूयात. हे आहे प्रवेशद्वार. इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. चला तर मग. आणि हे आहे आपल्या हनुमंतरायाचं मंदिर आणि ही जी बाजूला शेंदूर लावलेली मूर्ती आहे ना, ती खूप वर्षापासून इथं स्थित आहे. त्याच्यानंतर ही मोठी मूर्ती बनवली होती आणि हे आहे महादेवाची पिंड, जिथे माझी मम्मी दर सोमवारी मला घेऊन यायची पूजा करायला आणि पूजा करताना मनामध्ये सतत ओम नमः शिवाय हा मंत्र चालू असायचा. माझ्या लाईफमधले सर्वात बेस्ट दिवस होते ते, जेव्हा मी माझ्या मम्मीबरोबर दर सोमवारी इथे यायचे आणि महादेवाची पूजा करायचे. मन अगदी प्रसन्न व्हायचं तेव्हा. खूप छान असं आम्हाला दर्शन झालेलं आहे. मन अगदी प्रसन्न झालंय. चला तर आपण इथेच व्हिडिओ थांबवूयात. पण थांबवण्याच्या आधी एक 4 ओळी ऐकून जा, की किती गुणगान गाऊ, किती गाऊ महती हे अंजनी सुता. तुझ्या चरणी नतमस्तक आम्ही, हे पवनपुत्र हनुमंता. बाय बाय.